आज आम्ही या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन या नावानं फेडरेशन करायचं ठरलं. फेडरेशन म्हणजे असं की जिल्ह्यामध्ये संघटना रुजावी, तालुक्यामध्ये संघटना त्या रुजाव्यात आणि त्यांची व्याप्ती वाढल्यानंतर त्या फेडरेशनला अटॅच असणार. जिल्हा संघटना आहे त्याच्यातले 2-3 मेंबर आम्ही घेणार आणि ही अपेक्स बॉडी तयार करणार राज्यामध्ये की जे धोरणात्मक निर्णय घेणार. त्याच्यामध्ये आम्ही जे सभासद आहेत त्या सभासदांच्याकडून एकही रुपया घेणार नाही. बऱ्याचशा संघटना आहेत आता मोठ्या सुद्धा 30-30 हजार फी घेणे हे घेणे. आम्हाला म्हणजे आम्ही संघटना चालवायला पैसे लागत नाहीत. त्यामुळं संघटनेची अपेक्स बॉडी होणार, धोरणात्मक निर्णय घेणार आणि समजा आम्ही हाक दिली तर हजारो लोक जमा झाली पाहिजेत. आज कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आहेत, सगळं आहे, पण कॉन्ट्रॅक्टर एकत्र येत नाहीत. सगळ्यांना एकत्र करायचं आणि सरकारला आपली ताकद दाखवायला पाहिजे. त्याशिवाय सरकार हे आपल्याला म्हणजे त्याची आपल्या मागण्या मान्य करणार नाहीत. यापुढे आमची भूमिका अशी ठरली की बांधकाम खात्यामध्ये हजारो कोटीचं देणं आहे बांधकाम खात्यात. बाकीच्याकडं जे देणं आहे ते जर बांधकाममधलं जर मिळालं तर सस्टेन होऊ शकतात, म्हणजे ठेकेदार राहू शकतो. तर सुदैवानं बांधकाम खात्याला एक आम्हाला राजा मिळालेला आहे, शिवेंद्रराजे भोसले. तो आम्ही समजतो की मुख्यमंत्र्यापेक्षा सुद्धा मोठा आहे, मंत्रिपद त्याचं लहान आहे. राजानं प्रजेतल्या जनतेच्या मुलांची काम म्हणतोय तर कॉन्ट्रॅक्टर म्हणजे फार मोठा धनाढ्य असतील आमच्यामध्ये, पण आज सुशिक्षित बेरोजगार म्हटलं जातं आहे. ती मुलांची संख्या खूप आहे. वर्षाकाठी एखादं काम घेतात त्याचंसुद्धा बिल मिळत नसेल. एक तर तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही, तुमच्याकडे काही ठोस काही नाही, आणि जे काम करतात त्यांचं काम करतात ते तुमच्याकडे काही मागत नाहीत, ते पैसे मागतात. ते जर देत नसाल, आणि परवा एक ट्रेडची संकल्पना काढली आहे की ते ट्रेड हे दुर्दैव आहे शासनाचं की शासनानं बँकांना सांगितले की तुम्ही पैसे द्या, त्याचं व्याज भरू दे. अगोदरच व्याजानं पैसे कॉन्ट्रॅक्टरने काढल्यात. पुन्हा तुम्ही पैसे द्यायचे आहेत म्हणून ते तुम्ही त्यांना मार्ग दाखवताय की इकडनं घ्या, म्हणजे माळा बोंबलाय पाटलाची परवानगी लागते का, एक म्हण आहे पूर्वीची. तसं तुम्ही हे कशासाठी दाखवता? तुम्ही बँकरप्ट दिवाळखोर झाला हे जाहीर करा ना. तुम्ही जर तुम्हाला लोकांना काम करायला लावून त्याचे पैसे देत नसेल तर तुम्ही दिवाळखोर झाला, तुम्ही या सत्तेत बसण्याच्या लायकीचं नाही. महाराज दारात आम्ही जायचं, आमचं जाऊन बाबा महाराजांचं काय आंदोलन असं नाही. महाराज काय करता तुम्ही, आमचे द्या पैसे, तुम्ही महाराज आहेत. शिवेंद्रराजेंच्याकडे पैसे साहेब द्या ना तुमच्या खात्याचे, तुम्ही खातं चालवताय, पैसे द्यायला पाहिजे ना. कसं खातं चालवताय तुम्ही जावा मुख्यमंत्र्यांना सांगा द्या पैसे म्हणून. त्यांच्या खात्याकडे काम केले ना आमच्या लोकांनी. ही आमची भूमिका राहणार. महाराजांच्याकडे आम्ही आता बाबा साकडे गाठल्याचे आमचे पैसे लोकांचे मिळतील असं मला वाटतं. अजून ठराव साहेब करायचं आहे. एक स्टेट फेडरेशन स्थापन करणे आणि ही आंदोलनाची भूमिका मी म्हणते अशा पद्धतीनं. आजचे तर 2 ठराव आहेत आमचे महत्त्वाचे. निधी मिळण्यासाठी करणे. दुसरी एक आमचं मागणी आहे की जे लहान मुलांना आता कामं मिळत नाही की छोटे तर हे मोठाली कामं ह्यांनी बंद करावी शासनाने. हे शक्तीपीठ चाललंय किंवा अन्य काय चाललंय, हजारो कोटीची कामं करता, तुम्ही घोषणा करता, तुम्हाला केलेल्या कामाचे पैसे द्यायला नाहीत आणि तुम्ही नवीन कामं कशासाठी मोठी काढतात. ही आमची भूमिका आहे. छोटी कामं. मी ND उर्फ बापूराव, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ अध्यक्ष. मी कोल्हापूर जिल्हा प्रॉपर शिरोळ तालुका जयसिंगपूर मिलिंद साखरपे. आज आमच्या या अधिवेशनामध्ये गेले 3 वर्ष थकीत बिलाच्या संदर्भात जो मोठा विषय झालेला आहे त्या विषयासंदर्भात खास करून हे अधिवेशन बोलवलेलं आहे. शासन आणि प्रशासन ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि ते झोपेचं सोंग घेतलेलं असताना त्यांना जागं करायचं काम आज आमचा आहे आणि या उद्देश घेऊनच आम्ही आज हे अधिवेशन भरलेलं आहे. आज दिनांक 14 जून 2024 रोजी आम्ही जशी महाराष्ट्राला साथ गाठली आणि सर्व महाराष्ट्रातून जवळपास 1200 कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी आम्ही जसं ठरवल्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील सर्व विभागातील ठेकेदार मिळून एक नवीन फेडरेशन इथं स्थापन करण्याचे आम्ही एक ठराव आम्ही पास करून घेतलेला आहे. आणि नवीन संघटना निर्मितीची याचा उद्देश एकच आहे. जो निधी आमचा तटलेला आहे तो निधी आम्हाला
लवकरात लवकर मिळावा यासाठी ही फेडरेशनला तीव्र प्रकारे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडणार आहे. आणि हे आंदोलन छेडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व विभागातील कॉन्ट्रॅक्टर आम्हाला साथ घालतील आणि आम्ही त्याच्या आधारे आम्ही सरकारला हे आम्ही सांगत आहे की लवकरात लवकर तुम्ही ठोस निर्णय करून द्या, आमचे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्या, नाहीतर आम्ही सर्व राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण की आता आम्हाला पर्याय उरलेला नाही. आता आम्ही इतके दिवस अहिंसाच्या मार्गाने हे आंदोलन केलं होतं, तर याच्या पुढची स्टेप्स आता आम्ही फेडरेशन स्थापन केल्यानंतर तीव्र आंदोलन ते पण महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये उभा करणार आहे. आजच्या या अधिवेशनाला प्रतिसाद नेमका कसा लागला? कुठून लोक काय अधिकारी आले? पूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यातून ठेकेदार उपस्थित राहिलेले आहेत. ठेकेदार एवढ्या अडचणीमध्ये असताना देखील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही फक्त एक साथ घातली तर सर्वसाधारण 1200 ठेकेदार इथं जमा झालेले आहेत. तुम्ही इथं सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिला असतील. सर्व ठेकेदार कर्जदार झालेले आहेत. सगळ्यांचे आता खाती म्हणा कोणाची गोठवलेले आहेत, कोणाचा NPमध्ये गेलेला आहे. परंतु ठेकेदारांनी निधीच्या आणि त्यांच्या अडचणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवलेली आहे.